नमस्कार. सर्व पालकांना माझा नमस्कार. आज या ठिकाणी आपल्याला आर-टी 25% योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे, याविषयीची डिटेल्स माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळत राहतील. तर चला सुरू करूया, की नेमका ऑनलाईन अर्ज घरी बसून कशाप्रकारे भरता येईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी एक अधिकृत वेबसाईट आहे. आपल्या Googleवर https://student.maharashtra.gov.in ही एक आर-टी फॉर्म भरण्याची अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटला Googleमध्ये टाइप करायचं आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपण पाहू शकतो अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होतो. इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी लॉग इन हिअर आहे आणि त्यानंतर युजर आयडी, पासवर्ड, ई कॅप्चा या ठिकाणी भरायचं. पण ॲक्चुअली आपल्याला आर-टीचा फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम आर-टी रजिस्ट्रेशन करणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर आपण क्लिक हिअरला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी विविध टॅब ओपन झालेले आहेत. जसे की ॲडमिन/स्कूल लॉगिन, ऑनलाईन ॲप्लिकेशन, पॅरेंट्स मॅन्युअल, आर-टी 25% व्हिडिओ, त्यानंतर अशा प्रकारची विविध माहिती देण्यात आलेली आहे. मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे, की सर्वप्रथम ऑनलाईन ॲप्लिकेशन या टॅबला क्लिक करायचं आहे. या टॅबला क्लिक केल्यानंतर एक नवीन पोर्टल, एक नवीन एक इंटरफेस ओपन होईल अशा प्रकारे. तर या ठिकाणी युजर लॉगिनमध्ये काहीच फिलअप करायचं नाही. तर या ठिकाणी एक निळ्या अक्षरामध्ये न्यू रजिस्ट्रेशन लिंक नावाचं टॅब दिसतंय. त्याला या टॅबला क्लिक करायचं आहे. या टॅबला क्लिक केल्यानंतर नेक्स्ट स्टेप ओपन होईल. बघा या ठिकाणी सिलेक्ट डिस्ट्रिक्ट आपला जो जिल्ह्यामध्ये राहतो तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मुलांचं लास्ट नेम, सरनेम, मिडल सुरुवातीचं मुलाचं नाव आणि मिडल म्हणजे वडिलांचं नाव. या ठिकाणी फिलअप करायचे. मागे-पुढे होऊ द्यायचं नाही. या ठिकाणी मुलांचंच आडनाव आलं पाहिजे, मुलांचं नाव आणि शेवटी वडिलांचं नाव. त्यानंतर चाइल्ड डिसॅबिलिटी म्हणजेच मुलं अपंग आहे किंवा नाही यासाठी येस किंवा नो ऑप्शन चूज करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं डेट ऑफ बर्थ. मुलांची डेट ऑफ बर्थ चुकवायची नाही. ठीक आहे. कारण डेट ऑफ बर्थ एक बार फॉर्म भरताना फिलअप करताना जर चुकलं, तर परत तो एडिट करायला चान्स नाहीये. ठीक आहे. ते केल्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे आणि मोबाईल नंबर चालू असलेलाच टाकणं अतिशय आवश्यक आहे. तर कारण यावर काय होतं, की ओ-टी-पी जातो आणि ओ-टी-पी गेल्यानंतर त्या ओ-टी-पीवर तुम्हाला लॉगिन नंबर आणि त्यानंतर पासवर्ड जो की ऑनलाईन सिस्टम जनरेट करून दिलेलं असतं. तर ते तुम्हाला मोबाईलच्या मेसेजवर येणार आहे. ठीक आहे. हे झाल्यानंतर आपण फॉर्म सबमिट करायचा आहे. ठीक आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर एक ओ-टी-पी येईल आणि त्या ओ-टी-पीवर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड येईल. ठीक आहे. त्यानंतर पाहूया, की जो काही आपल्याला नंबर आलेला आहे, तर तो नंबर या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड जो आता पाठवलेला आहे, ती माहिती आता भरून दाखवलेली आहे. बघा या ठिकाणी कशा प्रकारची माहिती भरायची म्हणून दिले. मुलांचं नाव जो की मागेच आपण रजिस्ट्रेशन करताना सांगितलं होतं. पण या ठिकाणी प्रत्यक्ष कृतीमध्ये डिस्ट्रिक्ट मुंबई, मुलांचं आडनाव शेख, मुलाचं फर्स्ट नाव आहे आयशा आणि मिडल नेम वडिलांचं नाव आहे रईस. आणि या ठिकाणी आपण डेट ऑफ बर्थ प्रविष्ट केल्यानंतर ॲज ऑन 31 डिसेंबर 2023ला 6 इयर्स आणि 20 डेज या ठिकाणी या बालकाला झालेले आहेत. ठीक आहे. अशा ठिकाणी आपल्याला शो करतो. त्याच्यामुळं घाबरून जायची काहीच आवश्यकता नाही. या ठिकाणी आपण जन्मतारीख टाकल्याबरोबरच या ठिकाणी आपल्या मुलांचं ॲक्चुअल वय किती आहे, तो पहिलीला बसतो किंवा नाही, हे सुरुवातीलाच आपल्याला शो होतं. त्यामुळं वयाची काही अजिबात काळजी करायचं नाही. या ठिकाणी मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर रजिस्टर या टॅबला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुमच्या मोबाईलवर एक एस-एम-एस येईल आणि त्या एस-एम-एस जर तुम्हाला नाही सापडलं, तर मेसेजमध्ये एक सर्च करा AD-MAHEDU या नावाचं एस-एम-एस तुम्हाला येईल आणि या ठिकाणी स्कूल ॲडमिशन ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला मिळेल, म्हणजेच युजर नेम मिळेल आणि त्या ठिकाणी पासवर्ड पण ऑटोमॅटिक जनरेट झालेला मिळेल. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहूया, की जो तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला तो या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर जो पासवर्ड क्रिएट झाला तो टाकायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचं आहे. ठीक आहे. लॉग इन केल्यानंतर आपण पाहू शकतो, की अशा प्रकारचं परत चेंज पासवर्ड म्हणून एक येतो. लगेच प्रविष्ट केल्यानंतर हा ॲप्लिकेशन नंबर, हा सिस्टम जनरेटेड जो काही तुमच्या मोबाईलवर पासवर्ड आलेला होता, तो ओल्ड पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर आता तुम्हाला नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे.
तर नवीन पासवर्ड क्रिएट करण्यासाठी मिनिमम लेंग्थ न्यू पासवर्ड शुड बी 8 कॅरेक्टर म्हणजे तुमचा पासवर्ड हा कमीत कमी 8 अंकी असला पाहिजे. 8 पेक्षा जास्त चालतो, पण 8 पेक्षा कमी चालत नाही. त्यानंतर मॅक्सिमम लेंग्थ ऑफ न्यू पासवर्ड कॅन बी 15 कॅरेक्टर म्हणजे कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 15 कॅरेक्टरचा पासवर्ड तुमचा जनरेट झाला पाहिजे. आणि त्या 15 कॅरेक्टरमध्ये किंवा 8 कॅरेक्टरपेक्षा जास्त असल्यामध्ये एक न्यू पासवर्ड मस्ट कंटेन 1 नंबर त्यामध्ये एक नंबर कोणता पण पाहिजे. एक 1 लोअर केस म्हणजे जे एक स्मॉल अल्फाबेट पाहिजे. त्यानंतर 1 स्पेशल कॅरेक्टर. 1 स्पेशल कॅरेक्टर म्हणजे काय? @ अशा प्रकारचं एक चिन्ह यूज करायचं आहे आणि एक 1 अप्पर केस म्हणजे कॅपिटल लेटर यूज करायचे आहेत. हे 4 लेटर यूज केल्यानंतर आणि एक पासवर्ड आपण एक जनरेट करायचं आहे. कागदावर लिहून घ्यायचं. या ठिकाणी न्यू पासवर्ड टाकायचं आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुमचा पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज तुमच्या मेसेजवर येईल किंवा तुमच्या मोबाईलच्या मेसेज सेक्शनमध्ये येईल. ठीक आहे. त्यानंतर आपण हे टाकल्यानंतर लॉग इन व्हायचंय. लॉग इन झाल्यानंतर आता सुरुवात होतो फॉर्म. आता या ठिकाणी पहिला टॅब आहे चाइल्ड, त्यानंतर आहे ॲप्लिकेशन, त्यानंतर स्कूल सिलेक्शन, त्यानंतर समरी, ॲडमिट कार्ड, ग्रीव्हन्स आणि लॉग आउट अशा प्रकारचे टोटल 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हे टॅब आपल्याला भरायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण चाइल्डला क्लिक केलं. चाइल्डला क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, की चाइल्डची संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी शो झालेली आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चाइल्ड मुलांचा लास्ट नेम टाका. मुलांचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव, त्यानंतर मराठीमध्ये देखील टाकायचं आहे. या ठिकाणी बरेच पालकांना जर मराठीमध्ये लिहिण्याचा प्रॉब्लेम लॅपटॉपमध्ये येत असेल, तर त्या तुम्हाला ती लँग्वेज मराठी सिलेक्ट करून बालभारती लँग्वेज सिलेक्ट करून मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मदर म्हणजे आईचं पूर्ण नाव या ठिकाणी प्रविष्ट करायचं आहे. त्यानंतर आईचं पूर्ण नाव मराठीमध्ये देखील टाकायचं आहे. त्यानंतर वडिलांचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. मुलांचं डेट ऑफ बर्थ 9/9/2014 या ठिकाणी टाकलेलं तो देखील पूर्ण टाकायचा आहे. चाइल्डचा जेंडर म्हणजेच लिंग टाकायचं आहे. त्यानंतर एज ऑन 30/9/2021 ला मुलाचं वय होतं 5 वर्षे 21 दिवस आणि 31 डिसेंबरला तो 6+ झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर करंट ॲड्रेस डिटेल्समध्ये हाऊस नंबर काय आहे, जो की तुमच्या डॉक्युमेंटवर जे असेल नाव तेच या ठिकाणी प्रवेश करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर ही माहिती भरल्यानंतर आपण पुढे जाऊया. बघा या ठिकाणी करंट ॲड्रेसची देखील संपूर्ण माहिती आपल्याला भरायची आहे. करंट ॲड्रेसमध्ये आपण पाहू शकतो, की बिल्डिंग नंबर काय आहे, त्यानंतर स्ट्रीट रोड नेम म्हणजेच रोडचं नाव लिहा, लोकॅलिटी टाका. ॲटिट्यूड, लॉन्गिट्यूड हे टाकायची आवश्यकता नाहीये. कारण जेव्हा Google ॲड्रेस टाकतो, तर ऑटोमॅटिक अक्षांश, रेखांश या ठिकाणी ऑटोमॅटिक प्रविष्ट होतो. त्यामुळे काळजी करायची आवश्यकता नाहीये. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, व्हिलेज टाका आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, की वेअर द स्टुडंट वॉज सिलेक्टेड एनी टाईम अर्लियर बाय लॉटरी प्रोसेस इन द आर-टी स्कीम यापूर्वी आर-टी 25% प्रवेश अंतर्गत घेतला होता का? येस किंवा नाही या ठिकाणी नोला टच करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेपकडे वळूया. बघा यानंतर ही माहिती आपण भरलेली आहे. ही माहिती भरल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आर-टी फॉर्म भरत असताना तो म्हणजे हा पार्ट आहे. आपण या ठिकाणी थोडंसं झूम करून पाहून घेऊया. आता बघा या ठिकाणी पालकांनी आपल्या राहण्याचा पूर्ण पत्ता लिहून मग सेव्ह करावे. तदनंतर सेव्ह ऑब्लिक एडिट गुगल ॲड्रेस या टॅबवर क्लिक करावे. या ठिकाणी परत ॲड्रेस टाकायचा आहे आणि सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस या ठिकाणी आहे. या टॅबला जर आपण क्लिक केलं, तर आपला ॲड्रेस जो टाकलेला आहे, तो टाकलेल्या ॲड्रेसवर डायरेक्ट आपण अशा प्रकारचं मॅप शो होईल. ठीक आहे. अशा प्रकारची माहिती शो झाल्यानंतर ऑटोमॅटिक अक्षांश आणि रेखांश या ठिकाणी प्रविष्ट होईल. झाल्यानंतर न चुकता सेव्ह अटेम्प्ट लेफ्ट म्हणजे सेव्ह अँड अपडेट केल्याशिवाय तुमचा ॲड्रेस हा आर-टीच्या फॉर्मवर प्रविष्ट होणार नाही. बरेच पालकांना हा सेव्ह अँड अपडेट न केलेला असल्यामुळे त्या आर-टी मुलांचं ॲडमिशन रद्द झालेलं आहे. कारण त्यावर त्या ॲड्रेसचं लोकेशनच जर अक्षांश, रेखांशच जर जर गेलेला नसेल आर-टी पोर्टलला, तर त्या लॉटरी सिस्टममध्ये आपल्या मुलांचा किंवा आपल्या पालकांचं, बाल्यांचं कशाप्रकारे सिलेक्शन होईल? होणारच नाही. त्यामुळे हा टॅब अतिशय महत्त्वाचा आहे. सेव्ह अँड अपडेट करायचा आहे. अपडेट केल्यानंतर तुमचा अक्षांश, रेखांश ऑटोमॅटिक त्या आर-टीच्या फॉर्मवर सबमिट होणार आहे. हा झाल्यानंतर आपण नेक्स्ट टॅब पाहूया आणि त्यानंतर ओके करायचं आहे. ओके झाल्यानंतर सेव्ह एडिट फॉर्म हा
त्या ठिकाणी बघा ऑटोमॅटिक अक्षांश रेखांश प्रवेश झालेला आहे. मग नेक्स्ट फॉर्मवर जाणार आहोत. सेव्ह केलेला आहे. सेव्ह केल्यानंतर आपण नेक्स्ट करूया. आता या ठिकाणी चाइल्ड इन्फॉर्मेशनची टोटल डिटेल्स इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. घेतल्यानंतर आपण पाहू शकतो की ॲप्लिकेशन ह्या दुसऱ्या टॅबवर आपण जंप केलेलं आहे. फॉर व्हिच क्लास ॲडमिशन इज रिक्वायर्ड तुम्हाला कोणत्या क्लाससाठी ॲडमिशन पाहिजे. मग या सिलेक्ट स्टँडर्डला क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर स्टँडर्ड निवडायचं आहे पहिली. सिलेक्ट रिलिजन तुमचा धर्म कोणता आहे निवड करायचा आहे. सिलेक्ट कॅटेगरी तुमची कॅटेगरी कोणती आहे ते क्लिक करायचं आहे. इज युअर चाइल्ड CWSN चाइल्ड विथ स्पेशल नीड्स म्हणजेच अपंग विद्यार्थी आहे किंवा नाही या ठिकाणी येस नोला क्लिक करायचं आहे. HIV अफेक्टेड आहे किंवा येस नो टाईपपैकी येस किंवा नो यापैकी निवड करायची आहे. आधार कार्ड आहे किंवा नाही असेल तर करा, नसेल तरी पण नो प्रॉब्लेम आहे. आधार कार्ड असावंच असं कंपल्सरी नाही. परंतु आधार कार्ड तुम्ही काढून घेणं अतिशय आवश्यक आहे. ॲडमिशन प्रोसिजर झाल्यानंतर देखील तुम्ही आधार कार्ड बालकाचं देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर ॲन्युअल इन्कम ऑफ फॅमिली. मग तुमचा ॲन्युअल इन्कम जर OBC किंवा वंचित गटातील कोणताही पालक असेल आणि तुम्ही कितीही इन्कम असेल तरी नो इश्यू आहे. परंतु जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच ओपन कॅटेगरीचा जर पालक असेल तर त्याला 1,00,000पेक्षा कमी उत्पन्न पाहिजेच. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही ॲन्युअल इन्कम टाकायचं आहे. त्यानंतर पॅन कार्ड वडिलांचा टाका, मोबाईल नंबर पालकाचा टाका, पॅरेंटचा ईमेल आयडी टाका जेणेकरून तुम्हाला SMS किंवा ईमेल मिळत राहतील. त्यानंतर प्लीज सिलेक्ट डॉक्युमेंट यू प्रोसेस फॉर ॲडमिशन. या ठिकाणी लक्षात घ्यायचं की ॲप्लिकेशन फॉर्म सादर करत असताना आपल्या पालकांचा कोणत्याच प्रकारचा डॉक्युमेंट अपलोड करायची आवश्यकता नाही. जेव्हा मुलगा सिलेक्ट होईल त्यावेळेस पडताळणी समितीकडे आपल्या पालकाचा नंबर येईल तर त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल प्रत आणि त्याचबरोबर साक्षांकित प्रत सबमिट करावे लागतात, जे की तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन भरत असताना भरलेले आहेत. फॉर एक्झाम्पल ॲड्रेस प्रूफ आहे, येस आहे. मग या ॲड्रेस प्रूफसाठी तुम्ही काय सबमिट केलेलं आहे? तर त्यासाठी तुम्ही ॲड्रेससाठी तुमचा पाणीपट्टी आहे, घरपट्टी आहे किंवा इलेक्ट्रिक बिल आहे किंवा आधार कार्ड आहे. यापैकी जे चूज केलेलं आहे त्यासाठी येस करा. बर्थ सर्टिफिकेट आहे का? असेल तर येस करा. त्यानंतर हँडीक्राफ्ट, इन्कम सर्टिफिकेट जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असाल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटला येस करायचं आहे आणि जर तुम्ही वंचित गटातील म्हणजे SC, ST, VJNT, OBC किंवा SBC या कॅटेगरीतील कोणताही जर पालक असेल तर इन्कम सर्टिफिकेटला नो याला क्लिक करायचं आहे. फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी हा इन्कम सर्टिफिकेटचा येस टॅबला क्लिक करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतरचा नवीन टॅब आपण पाहूया. बघा, या ठिकाणी कशाप्रकारे भरायचं ती माहिती दिलेली आहे, जे की मी आताच एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण जंप करणार आहोत टॅब 3 स्कूल सिलेक्शन. आता स्कूल सिलेक्शन करत असताना आपल्याला महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही विथिन 1 किलोमीटरची शाळा पाहिजे, का विथिन 1 ते 3 किलोमीटरच्या शाळा पाहिजे, की ग्रेटर दॅन 3 किलोमीटर शाळा, अशा प्रकारची निवड आहे. पण मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, की आपल्या मुलांना RTमध्ये 1 किलोमीटरच्या आतमध्ये जर शाळा असेल किंवा तुमचं घराचं अंतर असेल, तरच तुमच्या मुलांचं शुअर शॉट RTमध्ये ॲडमिशन होऊ शकतो. ही 99% आहे. जर तुमचा पालकांचा अॅड्रेस हा शाळेपासून जर 1 किलोमीटरपेक्षा जास्त असेल, तर तुमच्या पालकाचा 90% ॲडमिशन मिळणार नाही. हे पण लक्षात घ्यायचं आहे. कारण सिलेक्शन हा एरियल डिस्टन्सवर असतो. एरियल डिस्टन्स म्हणजे काय? तुमचा घराचा अंतर, छत आणि तुमच्या शाळेचा छत या दोघांचा हवेतून अंतर मोजला जातो. रस्त्याचा अंतर मोजला जात नाही. ज्यांचं डिस्टन्स कमी त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन 101% होत असतो. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला निवड केल्यानंतर या ठिकाणी 1 किलोमीटरच्या अंतरात म्हणजे ऑलरेडी तुम्ही जे अंतर टाकलेलं आहे, कुठे? Google मॅपला. तो अंतर आणि शाळेचं अंतर ऑटोमॅटिक तो या ठिकाणी शो होणार आहे. म्हणजेच त्या 1 किलोमीटर अंतरामध्ये ही शाळा दिसत आहे आणि या ठिकाणी बघा एरियल डिस्टन्समध्ये 0.127 म्हणजे 100 मीटर अंतरावर ही शाळा असल्यामुळे या ठिकाणी पहिली शाळा शो झालेली आहे. अशा प्रकारच्या विविध शाळा ऑटोमॅटिक जनरेट होऊन शो होणार आहेत. त्यापैकी तुम्हाला जास्तीत जास्त 10 शाळा निवड करायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा नवीन मुद्दा बघूया आणि तुम्हाला शाळा हवी आहे किंवा नाही. फॉर एक्झाम्पल आता ही शाळा तुम्हाला ऑटोमॅटिक शो झालेली आहे. तुम्हाला नसेल तर या ठिकाणी क्लिक करायचं नाही आणि हवी असेल तर टिक करायचं आहे. ठीक आहे. टिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह ऑटोमॅटिक या बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला 10 शाळा निवड करायच्या आहेत.
शाळा 10 निवड केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही ज्या शाळा निवड केलेल्या आहेत, अशा प्रकारचं पूर्ण बॉक्स तुमच्या समोर येणार आहे. त्यामध्ये शाळेचं नाव, यूडायस कोड आहे, शाळेचं नाव आहे, कोणता बोर्ड आहे, स्टेट बोर्ड आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही आर-टी अंतर्गत कोणकोणत्या शाळेसाठी प्रवेश करू शकता? हा बरेच पालकांनी प्रश्न विचारलेला होता. तर तुम्ही स्टेट बोर्डसाठी, सी-बी-एस-ईसाठी, आय-बी बोर्डसाठी, आय-सी-एस-ई बोर्डसाठी अशा कोणत्याही प्रकारच्या शाळेमध्ये किंवा स्वयं अर्थसहाय्यित कोणत्याही भारतातली कोणतीही शाळा असू द्या, फक्त मदरसा, अल्पसंख्याकाच्या शाळा सोडून बाकी कोणत्याही शाळेसाठी तुम्ही आर-टीचं ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर एरियल डिस्टन्स देखील ऑटोमॅटिक शो होतं. आपल्याला टाकायची आवश्यकता नाही. मीडियम कोणता आहे त्या शाळेचा इंग्लिश मीडियम आहे. त्याचबरोबर कोणत्या स्टँडर्डसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे आणि त्या शाळेमध्ये मॅक्सिमम स्टँडर्ड किती आहे, म्हणजे ती शाळा 4थी पर्यंतच आहे, हे देखील या ठिकाणी शो होतं. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट टॅब, जो की फॉर्म सबमिशन आहे. फॉर्म सबमिशनसाठी अशा प्रकारची जी काही माहिती आतापर्यंत आपण भरलेली होती, जे की चाइल्ड इन्फॉर्मेशन, प्रवेश अर्ज, शाळा निवड आणि फॉर्म सबमिशन ही संपूर्ण माहिती या ठिकाणी शो होणार आहे. अशा प्रकारची जी फिलअप केलेली आहे, ती ऑलरेडी माहिती येईल बघा. त्यानंतर सगळ्यात शेवटी एक चेक बॉक्स येईल. या चेक बॉक्सला टिक करायचं आहे आणि टिक केल्यानंतर कन्फर्म अँड सबमिट या टॅबला क्लिक करायचं आहे. टिक केल्यानंतर ॲप्लिकेशन इज कन्फर्म. नाऊ यू कॅन नॉट मेक एनी चेंजेस. अशा ठिकाणी आता तुम्ही कोणत्याच प्रकारचं चेंजेस करू शकत नाही या अगोदरच्या टॅब्सवर. अशा प्रकारचं जर तुम्ही ओकेला क्लिक केलं, कन्फर्म एंड सबमिट त्यानंतर तुम्ही एडिट करू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही ज्या शाळा 10 निवडलेल्या आहेत, त्या पूर्ण शाळांची लिस्ट येईल आणि जनरेट पी-डी-एफ या टॅबला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा पूर्ण भरलेला फॉर्म तुम्हाला शो होईल. शो झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर अर्जाचा तपशील समरीवरील कन्फर्म बटनावर क्लिक करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर न्यू रजिस्ट्रेशनमध्ये बालकाचे नाव, जन्मतारीख, जिल्हा, फोन नंबर भरताना चुकल्यास डिलीट ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करून अर्ज डिलीट करावा आणि नव्याने परत अर्ज सादर करावा. अतिशय महत्त्वाची सूचना. त्यानंतर ॲडमिट कार्ड. लॉटरीद्वारे निवड झाली असल्यास विद्यार्थी लॉगिनद्वारे ॲडमिट कार्ड या पर्यायावर क्लिक करून ॲडमिट कार्ड डाउनलोड करावा व त्याची प्रत घेऊन मूळ कागदपत्र व झेरॉक्स प्रती घेऊन ब्लॉक कमिटी कार्यालय येथे प्रवेश निश्चित करण्याकरता दिलेल्या कालावधीत पालकांनी संपर्क साधावा. ठीक आहे. अशा प्रकारची आपण पूर्णतः माहिती आपण पाहिलेली आहे. आणि ॲडमिट कार्डचा नमुना अशा प्रकारचं एक ॲडमिट कार्ड येतो तुम्हाला. त्याची प्रिंट काढायची आहे आणि प्रिंट काढल्यानंतर जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफाय होईल, त्यावेळेस ही ॲडमिट कार्डची प्रिंट त्या ठिकाणी सादर करायची आहे. त्याच्या अगोदर हा फॉर्म भरत असताना आपल्याला कोणत्याच प्रकारचं डॉक्युमेंट अपलोड करायची आवश्यकता नाही. जेव्हा पालकाचं कन्फर्म होईल ॲडमिशन, तर त्यावेळेस तुम्हाला मेसेज पण येईल. तर मेसेज आल्यानंतर तुम्ही आर-टीचा या साईटवर जायचं आणि ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं, याची प्रिंट काढायची आणि प्रिंट काढल्यानंतर पडताळणी समितीकडे ओरिजिनल डॉक्युमेंट, त्याचबरोबर साक्षांकित प्रत आणि हा ॲडमिट कार्ड हे डॉक्युमेंट घेऊन गेल्यानंतर ते डॉक्युमेंट तिथे चेक करतील. चेक केल्यानंतर एक रिसिप्ट देतील. ते रिसिप्ट घेऊन त्या शाळेमध्ये जायचं आणि ती रिसिप्ट जमा करायची. जमा केल्यानंतर तुमचं ॲडमिशन 100% कन्फर्म झालेला असतो. तर पालकांनो, तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा. जेणेकरून अशाच प्रकारची इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.